पावसाळा चालू व्हायच्या आधी कुठेतरी फिरायला जायचं होतं. पण आता फिरायला म्हटलं की पोरांच्या मनात तर एकच गोष्ट असते, चला गोवा. पण गोव्यात जाण्याइतका ना कोणाकडे टाइम होता, ना ऑफिसच्या सुट्ट्या, ना कोणाकडे इतके पैसे होते. तर आता ह्या बजेटमध्ये कुठे जावं असं काय ठरलं नव्हतं. तर 2-3 दिवस रिसर्च करून आम्ही शोध लावला वसंत सुधा फार्म्स रिसॉर्ट. हा आहे नांदगाव बीचला. नांदगाव बीच पण अगदी गोव्यासारखंच आहे जर तुम्ही बघायला गेला. वेगवेगळे शॅक्स, खाण्यापिण्याची सोय, सी फूड, अगदी सहज म्हणजे तुमची एक परफेक्ट बॉईज ट्रिप तिकडे होऊ शकते. तर काय मग झाला विषय कन्फर्म. काढल्या आपल्या आपल्या गाड्या आणि निघाले नांदगावसाठी. तर आता पालघरहून नांदगाव हा फक्त 30 ते 40 मिनिटाच्या अंतरावर पडतो. अच्छा आ रहा है. तेवढं पण लागत नाही, पण ट्रॅफिकमुळे कधी कमी जास्त होऊ शकतो. आणि जर तुम्ही मुंबईहून येत असाल तर मुंबईहून पण अगदी जवळच आहे. किमान 2.5 ते 3 तासाच्या अंतरावर हे नांदगाव असं गाव पडतं. आता महिना चालू आहे मेचा, तरी सुद्धा 2-3 दिवस अगोदर पाऊस वगैरे पडून झालेला आहे. आता आम्ही निघाले तेव्हा पण वातावरण जरा ढगाळच आहे. बरं आहे, ऊन वगैरे काही लागला नाही जाताना. पण आता पाऊस पडल्यामुळे आजूबाजूला जरा ग्रीनरी वाढलंय, हिरवळ झाडलंय. आणि हे तर सध्या फक्त ट्रेलर आहे. तुम्ही जर पावसाळ्यात आल्या किंवा पावसानंतर आल्या तर इकडे तुम्हाला एवढी ग्रीनरी भेटेल असं वाटेल तुम्ही थेट कोकणात आलेले आहे. असा एक सुंदरसा वातावरण असतो इकडे. पावसाची थंडी हवा, वारा वगैरे सुटतो. मग तुमचा हा जो हिरवळ नजारा असतो, अगदी मन मोहून घेते ही जागा. आता बोईसर एंड होऊन नवापूरमध्ये एंट्री केल्या केल्या तुम्हाला एवढा नेचर भेटेल. आजूबाजूला एवढी झाडं, दाटलेली हिरवळ. पावसामुळे एक वेगळाच अनुभव तुम्हाला अनुभवायला भेटेल. आणि असं नाही की बोईसरमध्ये पण ग्रीनरी नाही, पण तिकडे इंडस्ट्रीज वगैरे असल्यामुळे तिकडे जो एक्सपिरियन्स असतो तो नाही भेटत. आणि हा कोस्टलाईनचं जवळ असून त्याच्यामुळे जरा वातावरण पण थंड असतं आणि तुम्हाला इकडे ड्राईव्ह करायला अगदी मजा येणार आहे. इकडे ड्राईव्ह करता करता तुम्हाला जसं ओल्ड गोवा, मालवण, कोकण इकडचा जो एक्सपिरियन्स असतो तुम्हाला तसाच अनुभवायला भेटेल. म्हणजे एवढं क्लोज टू नेचर म्हणजे पालघरमध्ये तुम्हाला जास्त जागी भेटणार नाही. माहीम, केळवे या साईडला भेटू शकतो, पण नांदगाव साईडला तर हेच आहे. तर असंच गाडीवर गप्पा मारत एकमेकाशी मस्ती करत आम्ही पोचले नांदगावला. आता नांदगावला पोचल्यावर विषय असा झाला की आधी आम्ही बीचवर जायचं की आधी रिसॉर्टवर जायचं. तर आम्ही काय ठरवलं, बीचवर गेल्या गेल्या तर पैसे भरायला लागतील पार्किंगचे, त्यापेक्षा आपण रिसॉर्टला आपली गाडी लावू आणि मग येऊ आरामात बीचवर. तर आम्ही निघाले रिसॉर्टसाठी, बीचवर थांबले नाही. तर आता आम्ही जिथपर्यंत रिसॉर्टवर पोचतो तिथपर्यंत तुम्ही रस्त्याचा जरा व्ह्यू बघून घ्या. आणि रिसॉर्टची एंट्री अगदी प्रीमियम, एक असा स्वतःचा जो फार्म हाऊस असल्याचा एक व्हाईब येतो ना, तसा तुम्हाला व्हाईब इकडे भेटणार आहे. आता रिसॉर्टला एंटर केल्या केल्या आम्ही जरा वेळ बसले. मी रिसॉर्ट ओनरशी बोलून चेक इन वगैरे केला, आपल्या रूम्स वगैरेची बोलणं केलं आणि आम्ही आमच्या रूममध्ये निघालो. आता रूममध्ये जाता जाता हे लोक थकलेले होते वगैरे, तर आरामात टाइमपास करत एकदम आळशी जशी चालत होते. आता व्हेकेशनवर आले तर त्याला आळशीगिरी तर चालते. तर चला तुम्हाला आता पुढे आपला रूम दाखवतो. तर आपला रूम पण असा अगदी एवढा पण काही स्पेशल नव्हता, पण खराबही नव्हता. आता तुम्हाला व्हेकेशन होमसाठी एक जागा पाहिजे तर ही नांदगावसाठी तर एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत यायचं आहे किंवा कोणता तुमचा छोटा ग्रुप असेल तर हे रूम्स तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. एका बेडवर 3 लोक तर आरामात झोपू शकतात, असा काही इश्यू नाही. आणि रूमचा रेट ही अगदी कमी आहे. तर रूम एंटर केल्या केल्या तुम्हाला जे दिसेल की समोरच AC आहे, ACची पण सोय असते. मग वॉर्डरोब आहे तुम्हाला तुमचं सामान वगैरे ठेवायला.
बेड आहे आणि बाथरूम वगैरे पण अगदी क्लीन आहे. असं काही नाही की जरा कमी बजेटमध्ये तुम्ही चाललाय तर इकडे सगळं खराब भेटेल, असं काहीच इश्यू नाही आहे. आता आमच्या बॅगा वगैरे ठेवून जरा आराम करून लोळून असंच मग हॅमॉक्समध्ये पण पडलेले होते. मग विचार केला की तुम्हाला इकडची एक सर्वात स्पेशल रूम दाखवतो. जी रूम आहे डॉर्मेटरी रूम. तुम्ही निकेतन बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरला गेलेलो. तुम्हाला एकतर व्ह्यू असा सीडी चढल्या चढल्या एकतर असा व्ह्यू येतो. समोरच तुमचे नारळाची झाडं, तो ग्रीन स्पेशियस लॉन आणि जस्ट भिंती पलीकडे समोरच तुम्हाला बीच दिसेल. म्हणजे रिसॉर्टहून निघायची पण गरज नाही बीच बघायला. आणि फर्स्ट फ्लोअरवर आल्या आल्या हा आहे त्यांचा डॉर्मेटरी रूम. हा ग्रुपसाठी एकदम परफेक्ट आहे. जर तुमचा मोठा ग्रुप असेल 15 ते 20 लोकांचा, तर सगळे अगदी सहज इकडे राहू शकतात एकत्र. काही इश्यू नसेल त्याचा. आता रूमच्या लाईट्स वगैरे ऑन केल्या आणि एकदा परत रूम टूरसाठी तुम्हाला घेऊन जातो. रूममध्ये परत एंटर केल्या केल्या तुम्हाला समोरच एक मोठा सोफा दिसेल. त्यात पण एक माणूस आरामात झोपू शकतो. आणि जर बेड मोजायला गेले तर थांबा तुम्हाला बेड पण मोजवतो. जसं किमान 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि सोफा पकडून एक 11. तर असे समजा 11 बेड जरी झाले आणि एका बेडवर किमान 2 तरी लोक आरामात झोपू शकतात, तर तुमचे 22 लोक तर आरामात झोपतीलच. आणि बाकी सोफा बिफा अजून बाकीचे जे पकडले तर त्यात अजून पण तुम्हाला जागा भेटून जाते. म्हणजे रूममध्ये जागेची काही कमीच नाहीये. तुम्हाला तुमचा अख्खा ग्रुप भरायचा आहे भरा, तुमची फॅमिली भरायची आहे भरा, तुम्हाला अगदी काही टेन्शनच नाही. 2-2 AC आहेत, अगदी थंड करते रूम. म्हणजे गरमीचा पण काही इश्यू नाही. आणि इकडचं जेवण, म्हणजे जेवणाबद्दल तर काय बोलू. मग इकडे थोडा वेळ टाइमपास करून आमचा एक मित्र जो येणार होता पण येऊ नाही शकला, तर त्याला कॉल करून जरा त्रास दिला, त्याला जळवलं. मग असंच ह्या रूम मध्ये टाइमपास करत बसले, एकमेकाची मस्ती करत. मग रूम असा एवढा थंड झालेला होता एसी मुळे की इकडून निघायचं मन होत नव्हतं. अगदी इकडे जरा झोपा काढल्या, असंच लोळून पळून टाइमपास. नुसते आळशीगिरी, म्हणजे ग्रुप असला की आळशीगिरी कुठून ना कुठून असतेच. एकाला बघितलं झोपताना की बाकी सगळ्यांना हौस येते, नाही भाई आता हा इकडे ही जागा ट्राय करू, ती जागा ट्राय करू. म्हणजे आळशीगिरीची काही लिमिट नसतेच आपल्याकडे. तर असंच हे पूर्ण करून करून ह्याची त्याची मस्ती करून आम्ही निघाले बाहेर. आता बाहेरच आले तर तुम्हाला व्ह्यू तर दाखवायला हवा. बाहेर तुम्ही लॉन वगैरे बघितले, सिटिंग अरेंजमेंट बघितली. जरासा झूम केला की समोर तुम्हाला बीच दिसेल. आता व्हिडिओमध्ये एवढा क्लिअरली नाही दिसत, पण तुम्ही जर स्वतः इकडे येऊन अनुभवलं तर तुम्हाला अगदी क्लिअर दिसतो. काही म्हणजे बीचवर जाण्याची गरज पण नाही जर तुम्हाला एवढी इच्छा नसेल चालायची. आणि चालायचं पण असं काही नाही, एवढं काही लांब आहे नाही. आता रूम मधनं खाली उतरले आणि म्हटलं गरमी खूप होत आहे. तर जरा रिसॉर्ट स्टाफशी बोलणं केलं, जरा त्यांना रिक्वेस्ट वगैरे केली आणि पूल लावला भरायला. आता पूल भरायला तर जरा टाइम लागणार होता, पण पाणी अगदी क्लिअर आणि गार. असं जर स्पेशली आमच्यासाठी हा पूल भरण्यात आला. ते पूल भरता भरता तिथपर्यंत आम्ही म्हटलं की बीचवर जाऊन येऊ. तर आम्ही निघाले बीचवर. तर आता तुम्ही बीच बघतच असाल, बीच अगदी क्लीन आहे, कुठे काही कचरा वगैरे नाही. आणि खूप जागी इकडे असे वेगवेगळे टेंट्स किंवा तुम्ही शॅक्स बोलू शकतात. इकडे तुम्हाला जेवणाची चांगली सोय पण भेटेल आणि तुम्हाला जर सी फूड किंवा कोणते स्नॅक्स वगैरे खायचे ते पण तुम्हाला इकडे भेटू शकतात. तर असंच इकडे तिकडे फिरत आम्ही मग गेले बीच एक्सप्लोर करायला. आता बीचवर आले, नाही ह्यांची मस्ती, चला जरा पाण्यात जाऊन आहे ना ते. मग गेले. आता बीच बघितल्या बघितलं जरा उत्साह असतो. आता तुम्ही बीच बघितला तर तुम्हाला वाटणारच नाही की हे पालघर आहे. इकडची झाडं झुडपं आणि एवढी ग्रीनरी बघून तुम्हाला तर वाटेल की कोकण देवगड असा ह्या एरियात आलंय, पण असं नाहीये. तर असंच बीचवर फिरून आम्हाला पण झाला आता कंटाळा, आता बीच पण किती फिरायचा फिरून फिरून. तर आम्ही परत निघाले रिसॉर्टसाठी. आता रिसॉर्टची एंट्रन्स पण बघा, फक्त 2 मिनिटं लांब आहे बीच. आता जरा भूक पण लागली होती, तर
आम्ही ऑर्डर दिली रिसॉर्टमध्ये आणि आम्ही म्हटलं पार्सल करून आम्ही बीचवर बसून खाऊ. पण इकडे बीचवर जायची मग परत इच्छा झालीच नाही. तर येऊन आम्ही परत बसले इकडे रिसॉर्टमध्येच. तर झाडांखाली बसून एक टेबल पकडला आणि तिकडेच बसलो. आता तिकडेच आमचा राईस वगैरे खात आम्ही चायनीजच ऑर्डर केलेला नॉर्मल आणि त्यासोबत बांगडा फ्राय आणि कोलंबी फ्राय घेतलेली. नंतर ते खात सगळं झालं. मग रूममध्ये गेले, कपडे वगैरे चेंज केले आणि तयार झाले पूलसाठी. आता आमचा पूल तर भरलेला असेल इथपर्यंत, म्हणून मग चेक वगैरे न करता डायरेक्ट कपडे घातले आणि निघाले. आता फक्त एकच हौस होती की पूलमध्ये उडी मारायची. आता पूल बघितला तर सुंदर क्लीन आणि ब्लू असं पाणी वाटत होतं. हे लोक तर आधीच पाय बुडून बसलेले निर्लज्जासारखे व्हिडिओ घ्यायच्या आधीच. पण आता ह्यांचं काही करू नाही शकत, आता मित्र तर असेच असतात. तर मग त्यानंतर जरा मस्ती चालू झाली. आता पूलमध्ये आले, बॉईज ग्रुप असला आणि मस्ती नसेल म्हणजे हे तर काही विषयच नाही. तर असंच आता थोडी मस्ती बघून घ्या तिथपर्यंत, मग नंतर तर तुम्हाला पुढे दाखवतो. इससे शुद्ध पानी किधर नहीं मिलेगा भाई। अभी अभी ताजा ताजा डाला था, हमको उड़ी मारा है। और कहाँ मिलेगा बता? आता फोन पूलच्या साईडला असाच नॉर्मली एका दगडाला टेकून ठेवला होता, पण जो वारा आला की माझा फोन गेला पाण्यात. पण आता हे लोक पण एवढे कमी नाही. आता माझा फोन पडलाय पाण्यात तर जरा काळजी वगैरे घ्यायची ते नाही. तर आता बोले चला आता पाण्यात गेलाच आहे तर बोले अंडर वॉटर शूट करू. तर पाण्यात घेऊन भाई विचित्र विचित्र फोटो घेतात, व्हिडिओ घेतात. पण आता यांना काय बोलू पण नाही शकत. आता फोन आहे तर ह्यांनी पण फायदा उचलला. तर आता मग असंच वेडेपणा करत इकडे तिकडे टाइमपास करत ह्या मित्राला घेतलं
स्विमिंग शिकवायला. ह्याला स्विमिंग वगैरे येत नाही. थोडा ट्राय करवला, पण ठीक आहे. तर खाली बस. ती स्विमिंग शिकेल कधी ना कधी काय करेल ती नंतरची गोष्ट. आता आम्ही असंच पाण्याचा मजा घेतला आणि थोड्या वेळात आम्ही बाहेर निघाले. इकडे रिसॉर्टमध्ये एक छानसा चिल्ड्रन्स एरिया सुद्धा आहे. तिकडे छोटी पोरं अगदी सहजपणे खेळू शकतात. तुम्हाला त्यांच्यावर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तिकडे स्लाइड्स, झोके, क्लाइम्बिंग वॉल असे वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणं आहेत. त्याच्या बाजूलाच तुम्हाला तिकडे एक अतिशय सुंदर असा ग्रीन लॉन भेटेल आणि तिकडे त्या उन्हाचा आनंद घेत तुम्हाला भेटतील हॅमॉक्स. तिकडे तुम्ही रिलॅक्स करत करत तुमच्या मुलांवर पण लक्ष ठेवू शकता. तर फॅमिली वेकेशनसाठी तर अगदी सुंदर जागा आहे मी म्हणेन. तिकडून बस थोडं साईडला आले की हा आहे त्यांचा मेन स्वीट रूम कुटीर. कुटीर हा एकदम स्पेशल डिलक्स रूम आहे. इकडे त्या स्पेशल रूममध्ये तुम्हाला 4 ते 5 बेड असा बेडरूमवाले बेड भेटतात. म्हणजे तुमचं एक नॉर्मल घर कसं असतं त्या प्रकारे आणि अल्ट्रा लक्झरीज. आणि हा आहे त्यांचा रेस्टॉरंट. रेस्टॉरंटमध्ये पण खूप काही गोष्टी भेटतात, पण आता सध्या मेंटेनन्स चालू असल्यामुळे सध्या रेस्टॉरंट बंद होतं. मग त्याच्यानंतर इकडे तिकडे फिरून आम्ही परत आले हॅमॉक्सवर आणि आमचं लक्ष तर इकडेच लागलेलं होतं, कारण अर्धा टाइम तर ह्यांनी इकडेच झोपा काढलेल्या आहेत. तर इकडे झोपा काढता काढता ह्यांनी जी इकडे आळशीगिरी केलंय बापा बापा, म्हणजे अख्खा रिसॉर्टमध्ये ह्यांनी फक्त झोपाच काढल्यात असं वाटतं मला कधी कधी. तर असं पण इकडे येऊन असं सुंदर असं रिलॅक्स वाटतं ना की उठायची इच्छा होत नाही. रात्रीच्या टायमाला तर ही जागा अजून उभरून येते. वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स चालू असतात, त्यामध्ये ते गवत आणि तुम्हाला तिकडे रिलॅक्स करायची एक संधी. म्हणजे जीवनात अजून काहीच नको. तिकडे पडल्या पडल्या डोक्यात असं काही स्ट्रेस वगैरे राहत नाही. आणि वरून तिकडे जी लाइटिंग आहे त्या लाइटिंगमध्ये फिरता फिरता तुम्ही तिकडे बसून जेवू पण शकता. टेबल्स वगैरे पण प्रोव्हाइडेड आहेत. अशीच एक वेगळी एक चांगली सोय आपली झालेली असते. असं वाटतं की जणू कसं तुम्ही कधी गोव्याला गेले असतील, गोव्याचे रिसॉर्ट्स वगैरे तुम्ही बघितले असतील, तिकडे पण असंच असतं. पण जर तुम्हाला तो सेम एक्सपिरियन्स पाहिजे, सुट्ट्या वगैरे कमी आहेत आणि एक बेटर लोकेशन काय नवीन एक्सप्लोर करायचं, तर तुम्ही पालघरला येऊन नांदगावच्या ह्या वसंत सुजा फार्म रिसॉर्टला एक भेट दिलीच पाहिजे.